तर आतापर्यंत आपण ज्या बेसिकच्या फर्स्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं, संख्येचं वाचन कसं करायचं, रीडिंग कसं करायचं, बरोबर. दुसरं पाहिलं त्याची आपण प्लेस व्हॅल्यू, ज्याला काय म्हणलो होतो आपण, स्थानिक किंमत. आता या लेक्चर मध्ये आपल्याला एक्सपांडेड फॉर्म बद्दल बोलायचंय, म्हणजे विस्तारित रूपात मांडणे, बरोबर. सो या लेक्चर मध्ये आपण काय लर्न करायलो, बेसिक मध्ये एक्सपांडेड फॉर्म. आता एक्सपांडेड फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण विस्तारित रूपात मांडणी करतो, अगोदर आपण एक एक्झाम्पल म्हणून संख्या घेऊ. संख्या घेतो पाहणे. कोणती संख्या आहे? 90,547. नियम माहिती सर्वांना, एकक आणि दशक सोबत 47. तिसरं स्थान जे असतं 100, शतक त्याला काय लावायचा 100, आणि त्यानंतर 1000 आणि 10,000 सोबत. म्हणून या संख्येचं जेव्हा आपण रायटिंग करू तर कसं लिहू आपण, 90,547, बरोबर. आता हे झालं या संख्येचं जे आतापर्यंत आपण शिकलो की वाचन कसं करायचं. दुसरी गोष्ट काय शिकलो पण आतापर्यंत आपण, प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत. स्थानिक किंमत घेत असताना आपण काय करणार, दोन या ठिकाणी काय करू, एक डिजिट अंक आणि त्यानंतर त्याची काय घेणार आपण, प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत. आता आपल्याकडे एकूण किती अंक आहेत, 5. 9 0 5 4 7. 9 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 9च असणार, कारण ते वन्स प्लेस म्हणजे एकच स्थानावर आहे. 0 ची प्लेस व्हॅल्यू, आता 0 जरी दशक स्थानावर असेल टेन्स प्लेसला, मात्र याच्या समोर 2 शून्य असं काही लिहायचं का नाही, सिंगल 0 जरी लिहिलं तरी चालतं. 5 जे आहे ती शतक स्थानावर आहे, म्हणून किती शून्य येणार त्याच्या समोर, 2 शून्य, म्हणजे त्याची व्हॅल्यू 500. त्यानंतर 4 ही संख्या, सॉरी 90, ओके. तर आपल्याला काय करायचं आहे की एकच स्थानापासून सुरुवात करायची. कुठून सुरुवात करायची आहे, एकच स्थानापासून. सो 7, त्यानंतर 4 5 0 9, बरोबर. या पद्धतीने आपण अंक घेणार. आता 7 हा अंक एकच स्थानावर आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू किती येणार, 7च येणार. 4 हा दशक स्थानावर आहे टेन्स प्लेसला, म्हणून त्याची व्हॅल्यू 40. 5 100 प्लेसला आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू 500. आता 0 जरी 1000 प्लेसला असेल तर त्याच्या प्लेस 0 कोणत्याही प्लेसला असू द्या, त्याची प्लेस व्हॅल्यू काय घ्यायची, 0 घ्यायची. आणि 9 जे आहे तर तो 10,000 प्लेसला आहे, म्हणून त्याच्या समोर किती शून्य द्यावं लागतील आपल्याला, 4 शून्य, म्हणजे किती होईल त्याची 90,000. ही त्याची प्लेस व्हॅल्यू असेल. आता ही प्लेस व्हॅल्यू समजल्यानंतर एक्सपांडेड फॉर्म कसं करायचं पहा. इथं मी लिहितो 90,547. तर यामध्ये काय करायचं तुम्ही की प्लेस व्हॅल्यू लिहिताना सुरुवात कुठून करायची, 7 पासून करायची का नाही, तर सर्वात मोठ्या स्थानापासून करायची. जशी ही संख्या 5 अंकी आहे तर सर्वात डावीकडचा अंक कोणता आहे, 9. तर या 9 पासून सुरुवात करायची. 9 ची प्लेस व्हॅल्यू सांगा किती आहे,
90,000 किंवा 9 च्या समोर पहा 1 2 3 4 चार संख्या आहे म्हणजे 4 झिरो ही सुद्धा ट्रिक तुम्ही वापरू शकता. सो 9 ची किती झाली 90,000. आता 0 असताना किती आली व्हॅल्यू 0. 5 हे 100 प्लेस आहे म्हणून त्याची व्हॅल्यू किती येईल 500 प्लस 4 ही कुठे आहे 10th प्लेसला म्हणून त्याची किती येईल 40 आणि त्यानंतर 7 हा एकक स्थानावर आहे म्हणून त्याची व्हॅल्यू किती येणार 7. तर अशा पद्धतीचं हे एक्सपांडेड फॉर्म. आता जर एक्सपांडेड फॉर्म हा 6 अंकी असेल जसं की मी सेकंड एक्झाम्पल घेतो. सो सेकंड एक्झाम्पल मध्ये अगोदर आपण रिव्हिजन म्हणून काय करू संख्येचं वाचन समजून घेऊ. पहा वन्स आणि टेन्स यांना काय करायचं सोबत वाचायचं. शतक जे आहे त्याला काय लावायचा 100. 1000 10,000 कसे घ्यायचे सोबत त्याला आपण 1000 न प्रोनाउन्स करू आणि त्यानंतर 6वं स्थान काय असतं लॅक आणि सो सांगा याचं रीडिंग कसं येईल 3 lakh 59,678 बरोबर या पद्धतीने. त्यानंतर एक्सपांडेड फॉर्म करताना मी तुम्हाला म्हणलो होतो आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या एक तो डिजिट कोणता आहे आणि दुसरं त्याची काय माहित पाहिजे आपल्याला प्लेस व्हॅल्यू. आता मुळात हे प्रत्येक गणितात घ्यायची गरज नाही परंतु आपण चुकत असेल तर हे एक्स्ट्रा स्टेप करायला हरकत नाही. अंक कसे द्यायला सांगितले मी तुम्हाला एकक पासून तर है ना एकक पासून तर लॅक पर्यंत असं जायचंय तुम्हाला. सांगा कोणते कोणते अंक आहेत 8 7 6 9 5 3. ओके आता या प्रत्येकाची आता आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. 8 हा अंक कोणत्या स्थानावर आहे वन्स. वन्स म्हणजे काय एकक त्यामुळे त्याला 8च येणार. 7 कोणत्या स्थानावर आहे टेन्स दशक स्थानावर आहे म्हणून त्याची व्हॅल्यू 70. 6 कोणत्या स्थानावर आहे 100 त्यामुळे किती येणार 600. 9 कुठे आहे 1000 1000 मुळे किती झिरो येणार 9,000 3 झिरो येतील. 5 कुठे आहे 10,000 त्याच्यामुळे त्याच्या पुढे किती झिरो घेणार आपण 4 झिरो आणि 3 हे कुठं आहे लॅक प्लेसला आहे म्हणून त्याच्या समोर किती शून्य घ्यायचे आपल्याला 50 घ्यायचे आहे. पण जेव्हा आता आपण एक्सपांडेड फॉर्म करतो तर एक्सपांडेड फॉर्म घेताना संख्या आहे आपल्याकडे 3,59,678. तर सुरुवात करून करणार आपण 3 पासून करायची. हा जरी प्लेस व्हॅल्यू अशी करत असो पण सुरुवात करून करणार आपण 3 पासून. सांगा 3 ची प्लेस व्हॅल्यू किती आली 3 lakh प्लस 5 ची प्लेस व्हॅल्यू 50,000. त्यानंतर 9 ची 9,000. 6 ची 7 ची आणि 8 ची 8. अशा पद्धतीचं हे एक्सपांडेड फॉर्म. आणि लक्षात मग ही विस्तारित रूपात मांडण्याची आहे. त्याला बेस काय आवश्यक आहे बरं संख्येचं आपल्याला प्रॉपर रीडिंग करता आलं पाहिजे. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काढायची आणि त्यावरून त्याचं विस्तारित रूप म्हणजे एक्सपांडेड फॉर्म आपण तयार करायचं. ओके.